सावळी विहीर येथे धाडसी चोरी, 11 तोळे सोने व रोकड लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद. राहाता तालुक्यातील शिर्डी शहराजवळ असलेल्या सावळी विहीर गावात घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 8 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत बालाजी ट्रेडर्स किराणा मालाचे मालक अमित विजयकुमार दोशी यांच्या दुकानात 2 अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दोरीच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करून सुमारे 7,22,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरट्यांनी 11 तोळे सोन्याचे दागिने, नेकलेस, अंगठ्या, बांगड्या, कानातील रिंग, मंगळसूत्र, ब्रेसलेट आणि 2 चांदीच्या पाट्या तसेच 4,22,000 रुपये रोकड असा एकूण मोठा माल लंपास केला आहे. सध्याच्या सोन्याच्या बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत सुमारे 13 लाख रुपये असल्याने ही चोरी अधिक गंभीर मानली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे की चोरटे इमारतीत जवळपास 8 मिनिटे उपस्थित होते. त्यांनी कोणताही दरवाजा फोडला नाही किंवा हल्ला केला नाही. यावरून त्यांनी पूर्ण रेकी करूनच ही चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही चोरटे अंदाजे 32 ते 34 वयोगटातील असल्याचे दिसून येते. या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी भेट दिली. क्षणपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी तपास केला असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी देखील तपासात सहभागी झाले आहेत. मात्र 8 दिवस उलटूनही आरोपींचा शोध लागला नसल्याने शिर्डी व परिसरातील जैन समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच जैन समाजाचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करणार आहे. या प्रकरणाबाबत शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितले की तपास जलद गतीने सुरू असून आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल. ठोकशाही न्यूज 24 साठी दादा अहिरे.